नमस्कार, मी किरण गाडगे, माजी नगरसेवक पंढरपूर। कॉरिडॉर हा विषय चालू आहे। तुम्हाला कॉरिडॉर व्हावं की नको याबद्दल तुमचं थोडंसं मत द्या। सर्वप्रथम कॉरिडॉरला विरोध करणारे आम्हीच होतो, परंतु तिथल्या स्थानिक लोकांचे मतांतर किंवा बऱ्याच लोकांचं असं मत आहे की कॉरिडॉर झाला पाहिजे। पण विरोध त्या लोकांचा एवढ्यासाठीच आहे की चांगली रक्कम मिळणं गरजेचं आहे, कारण वर्षानुवर्ष तिथे ती लोक राहतात। त्या लोकांना आज त्यांचं घरदार सोडून जावं लागणार आहे। ह्यापूर्वीही अशाच पद्धतीनं मास्टर प्लॅनच्या माध्यमातून लोक विस्थापित झाले, त्या लोकांवर अन्याय झालेला आहे। तसाच अन्याय जर ह्या लोकांवर झाला तर ते लोक बर्बाद होतील। म्हणून ह्या लोकांना जास्तीत जास्त मोबदला देणं अत्यंत गरजेचं आहे आणि कॉरिडॉर हे झालाच पाहिजे असं आता सर्वसामान्य पंढरपुरातील नागरिकांची किंवा वारकरी भाविक भक्तांची मागणी आहे। आणि कॉरिडॉर हा श्रीकृष्ण मंदिर म्हणजे चोपाळ्यातून न होता छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून होणं अत्यंत गरजेचं आहे। कारण की आज पंढरपुरातील लोक काय म्हणतात की जर एकदा जर करायचं असेल तर एकदाच काय असेल ते करा। तुम्ही एकदा रस्ता घेता मास्टर प्लॅनच्या माध्यमातून, परत तिथंच परत अजून रस्ता रुंदीकरण करता आणि परत मास्टर प्लॅन करता, मग नाहक त्रास नागरिकांना होतो। आज तुम्हाला 100 मीटर घ्यायचं आहे का 200 मीटर घ्यायचं आहे तर तुम्ही आधी नक्की ठरवलं पाहिजे। मंदिराच्या दोन्ही बाजूला जर समजा 100 मीटर घ्यायचं असेल तर ते आत्ताच घ्या। तुम्ही आत्ता 60 मीटर घेणार, 80 मीटर घेणार का तर तुमच्याकडे पैसे नाहीत, तेवढं बजेट नाही। बजेट नसेल तर हे योजना थांबवा। तर बजेट नसेल तर तुम्ही अशा काही चुकीच्या गोष्टी करण्यापेक्षा जर तुम्हाला जर खरंच काय करायचं असेल ह्या सरकारला तर चांगल्या पद्धतीनं कॉरिडॉर होणं अत्यंत अपेक्षित आहे। कॉरिडॉर होत असताना इथल्या विस्थापितांना न्याय मिळणं अत्यंत गरजेचं आहे, त्यांच्याशी संवाद साधणं अत्यंत गरजेचं आहे। आणि हा कॉरिडॉर छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून चंद्रभागेपर्यंत होणं अत्यंत गरजेचं आहे। आणि जे काय त्यांनी मंदिर समितीच्या म्हणजे दर्शन मंडप असेल किंवा पार्किंगची व्यवस्था असेल किंवा दर्शनाला जे आज जर भाविक बघता तर ते गोपाळपूर रोडवरला जातात, गोपाळपूर रोडला तिथं चपला सोडून ते मंदिरात दर्शनाला येतात आणि दर्शन करून परत ते बाहेर पडतात ते पश्चिम द्वारच्या माध्यमातून, आणि मग परत त्यांना गोपाळपूर रोडला जावं लागतं आणि त्यांच्या चपला घ्यावं लागतात। आणि मग परत ते गाडी जिथं पार्किंग केलेली ती कुठल्या एरियात छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या मागे का गजानन महाराज मठाच्या पाठीमागे किंवा अंबाबाई पटांगण अशा 2-3 ठिकाणी ते पार्किंगचे स्पॉट आहेत, मग तिथं यावं लागतं। मग भाविकांचे एवढे हाल होतात, ते हाल कुणीही कुठलाही आजपर्यंत आलेला अधिकारी ऐकून घेत नाही किंवा जाणून घेत नाही। त्यांना कागदावरचं नियोजन करतं, कागदावर सगळं आराखडा तयार करतात, त्यामुळं पंढरपूरच्या येणाऱ्या भाविक भक्तांना अत्यंत कष्टाने आणि त्रासाने विठ्ठलाच्या दर्शनाला जावं लागतं। त्यामुळं मी ह्यापूर्वीही जे जिल्हाधिकारी शंभरकर साहेब होते त्यांनाही आम्ही सांगितलं होतं की बाबा की त्यांनी स्वतः सांगितलं होतं, आम्ही सांगितलं म्हणण्यापेक्षा की छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हा कॉरिडॉर होणार आहे। परंतु काहीतरी झाल्यानंतर मग ते चोपाळ्यातून घेतला गेला आणि त्यावेळेला आम्ही शंभरकर साहेबांना सांगितलं होतं की तुम्ही पार्किंग आणि सगळे दर्शन व्यवस्थेची जी नियोजन आहे, जिजामाता उद्यान जे आहे ते सगळी जागा एक्वायर करा, कडनी शॉपिंग सेंटर करा, आज पार्किंगची व्यवस्था करा, दर्शन व्यवस्था करा, ती फार मोठी जागा आहे। त्याच्यानंतर खादीग्राम उद्योगची जागा भरपूर आहे, गजानन महाराजा पाठीमागे अनेक खुली जागा आहे, ती जागा तुम्ही एक्वायर करा आणि त्या ठिकाणी मोठं पार्किंग असेल किंवा दर्शन व्यवस्था असेल ती नियोजन करा, जेणेकरून येणाऱ्या भाविकांना गोपाळपूरला जाऊन गोपाळपुरातून मंदिराकडे येण्याची वेळ येणार नाही। तिथं अस्वच्छता असते, तिथं काही माणसं नसतात, तिथं कुठलीही सुविधा नाहीत, त्यामुळं भाविक भक्तांना स्मशानभूमीतून दर्शनाला यावं लागतं। स्मशानभूमी आहे, तिथं हागणदारी आहे, अशा घाणीतून हे म्हणजे दर्शन बारी विठ्ठलाला जाते। त्याचं कुणीही आजपर्यंत लक्ष न दिल्यामुळं भाविक भक्तांकडे दुर्लक्ष केल्यामुळं आज भाविकांना घाणीतून देवाच्या दर्शनाला जावं लागतं। याचाही विचार आत्ताच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांनी करावा। जर खरंच तुम्हाला या पंढरपूरचा जर काही विकास करायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हे होणं अत्यंत गरजेचं आहे। तुमचं असं म्हणणं आहे की सरकारनं कॉरिडॉर पेक्षा ज्या सुखसुविधा कमी येते त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। कॉरिडॉर तर होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ह्या सुखसुविधा तर त्या कॉरिडॉरच्या माध्यमातूनच होणं अत्यंत गरजेचं आहे। तर सुखसुविधा देण्यासाठी जो कॉरिडॉर आहे, कॉरिडॉर झाल्यानंतर पंढरपूरच्या अर्थकारणामध्ये फार मोठा बदल होणार आहे। आणि आज काही जे बाधित लोक आहेत 200, 250, 500 लोक, त्यांचं ह्या कॉरिडॉरच्या माध्यमातून जे काही ते बाधित होणार आहेत त्यांचं तर पुनर्वसन अत्यंत होणं गरजेचं आहे। परंतु त्यांच्या जे आज घरदार ते सोडून देणार, त्याच्यामुळे पंढरपूरचा विकास होणार आहे खरं तर, म्हणजे त्यांचं योगदान असणार आहे।